नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात वाकी येथे बाबा ताजुद्दीन यांचा प्रसिद्ध दर्गा आहे। वाकी येथे ताजुद्दीन बाबांचे 12 वर्ष वास्तव्यास होते। येथील चिंचेच्या झाडाखाली बाबा बसायचे। ते झाड आजही या ठिकाणी उभे आहे। येथे बाबा वास्तव्यास असताना अनेक चमत्कार घडले। असे चमत्कार या ठिकाणी नेहमीच घडत असतात। त्यामुळे ताजुद्दीन बाबांवर भाविकांची अपार श्रद्धा आहे। ताजुद्दीन बाबाच्या या दरबारात गुरुवारला अशीच एक चमत्कारी घटना समोर आली। दरबारात दर गुरुवारी बाबांच्या दर्शनाकरिता भाविकांची मोठी गर्दी असते। भाविक दर्शनास आले असता अचानक भाविकांना दरबार आवारात पावलांचे ठसे दिसले। यामुळे लोकांना काहीच कळले नाही। पायांचे ठसे पुसूनही मिटत नव्हते। बाबा प्रत्यक्षात दर्गासमोरील ध्वजजवळ प्रकट झाल्याचे बोलले जात आहे। पहाटे 4:30 वाजता दर्ग्याच्या सेवा करणाऱ्या महिला परिसर स्वच्छ करण्यासाठी आल्या। त्यांना तेजस्वी पावलांचे ठसे दिसले। त्या खुणा पुसल्या गेल्या पण मिटल्या नाहीत। काही वेळाने दरबारात भाविक येऊ लागले आणि ही माहिती दर्ग्याचे डहाके पाटील यांना देण्यात आली। बाबांच्या पावलांच्या ठशाची बातमी वणव्यासारखी पसरली। या खुणा पाहण्यासाठी वाकी येथील ताजुद्दीन बाबा दरबारात भाविकांची गर्दी होऊ लागली आहे। या पावलांचे ठसे पाहण्यासाठी सतत गर्दी होत असून भाविकही या पादुकांची पूजा करत आहेत। MCN न्यूज मराठी करिता किशोर गणवीर, सावनेर, नागपुर। स्केल से 11 इंच के वो पैर थे और उसके बाद में हम लोग बाबा के पादुका जो दरबार के अंदर रखी है उसका मेजरमेंट लिया। वो 11 इंच के थे। तो हमें ऐसा मालूम पड़ा कि ताजुद्दीन बाबा के कदम है। तो ये 8 कदम थे और ये 8 तारीख को दिखे 8वें महीने के अंदर। ताजुद्दीन बाबा ने 17 अगस्त 1925 को पर्दा लिया था, अगस्त के महीने के अंदर। और ये उसी का इशारा है कि मैं गया नहीं, मैं यहाँ पे हूँ करके उनके नक्शे कदम यहाँ पे घूमते हैं। मेरा नाम प्रभाकर पुरुषोत्तम डहाके। मैं श्री बाबा ताजुद्दीन दरगाह के ट्रस्ट का चेयरमैन हूँ और यहाँ का सज्जादा नशीन हूँ। काशीनाथ पटेल डहाके जो बाबा जिनको नाना बोलते थे उनका मैं नाती हूँ।